नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षेत विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रश्न 1. मुलांच्या विकासाचा वेग सर्व मुलांमध्ये सारखाच असतो. पर्याय 1 बरोबर, 2 चूक, 3 कधी कधी, 4 सांगता येत नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चूक. प्रश्न 2. बालक सर्वप्रथम कोणत्या माध्यमातून शिकतो? पर्याय 1 पाठांतर, 2 निरीक्षण व अनुकरण, 3 परीक्षा, 4 गृहपाठ. उत्तर 2 निरीक्षण व अनुकरण. प्रश्न 3. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे विधान कोणते तत्व दर्शवते? पर्याय क्रमांक 1 वैयक्तिक भिन्नता, 2 सातत्याचे तत्व, 3 परिपक्वतेचे तत्व, 4 वारशाचे तत्व. उत्तर पर्याय क्रमांक 2 सातत्याचे तत्व. प्रश्न 4. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. शिक्षकाने काय करावे? पर्याय 1 सर्वांना एकाच पद्धतीने शिकवावे, पर्याय 2 वैयक्तिक भिन्नतेचा आदर करून अध्यापन करावे, पर्याय 3 फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करावे, पर्याय 4 कमकुवत विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करावे. उत्तर पर्याय क्रमांक 2 वैयक्तिक भिन्नतेचा आदर करून अध्यापन करावे. प्रश्न 5. पियाजे यांच्या मते तार्किक विचार करण्याची क्षमता कोणत्या अवस्थेत विकसित होते? पर्याय 1 संवेदन चालन अवस्था, पर्याय 2 पूर्व संक्रियात्मक अवस्था, पर्याय 3 ठोस संक्रियात्मक अवस्था, पर्याय 4 औपचारिक संक्रियात्मक अवस्था. उत्तर पर्याय क्रमांक 4 औपचारिक संक्रियात्मक अवस्था. प्रश्न 6. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय 1 स्किनर, पर्याय 2 विगोत्स्की, पर्याय 3 गार्डनर, पर्याय 4 थॉर्नडाईक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विगोत्स्की. प्रश्न 7. बुद्धिमत्ता ही जन्मजात असते आणि बदलू शकत नाही. हे विधान पर्याय क्रमांक 1 पूर्णपणे बरोबर, 2 पूर्णपणे चुकीचे, 3 काही अंशी योग्य, 4 सांगता येत नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2 पूर्णपणे चुकीचे. प्रश्न 8. मुलांच्या चुका शिक्षकाने कशा पाहाव्यात? पर्याय 1 शिक्षेचे कारण म्हणून, पर्याय 2 शिकण्याचा नैसर्गिक भाग म्हणून, पर्याय 3 दुर्लक्ष करावे, पर्याय 4 पालकांकडे तक्रार करावी. उत्तर पर्याय क्रमांक 2 शिकण्याचा नैसर्गिक भाग म्हणून. प्रश्न 9. खालीलपैकी कोणता प्रेरणेचा अंतर्गत इंट्रिन्सिक प्रकार आहे? पर्याय 1 बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करणे, पर्याय 2 शिक्षा टाळण्यासाठी अभ्यास करणे, पर्याय 3 ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करणे, पर्याय 4 गुण मिळवण्यासाठी अभ्यास करणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करणे. प्रश्न 10. प्रभावी शिक्षकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? पर्याय 1 कठोर शिक्षा देणे, पर्याय 2 विद्यार्थी केंद्रित अध्यापन करणे, पर्याय 3 फक्त व्याख्यान देणे, पर्याय 4 फक्त हुशार विद्यार्थ्यांनाच प्रश्न विचारणे. उत्तर पर्याय क्रमांक 2
विद्यार्थी केंद्रित अध्यापन करणे. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.